कुणी कुणी काय काय रक्कम कमवली ती मी आता सांगणार आहे आणि यावरूनच आपल्याला कळेल की कोण आहे या मोहिमेची दमदार नार. सगळ्यात आधी स्नेहाने कमवलेत 2160 रुपये. संस्कृतीने कमवलेत 2300 रुपये. वा. रमशाने कमवलेत 2525 रुपये. श्रेजाने कमवलेले आहेत 3500 रुपये. यावेळेला श्रेजा सेकंड नंबरवर आली तर ते माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं की अरे बापरे श्रेजा. जेव्हा श्रेजाचा अमाऊंट सांगले तेव्हा मला असं वाटतं शिट आता मी तर हारणार का, म्हणजे माझा अमाऊंट काय. आणि विजेती आहे रसिका, जिने कमवलेले आहेत 3890 रुपये. आणि एकूण रक्कम मी आता तुम्हाला सांगतो 14,375 रुपये. ही रक्कम आपण शांताबाई यादव यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत. व्यवसाय करायचं म्हटलं की कॉम्पिटिशन खूप आहे आणि खूप म्हणण्यापेक्षा टफ पण आहे. तुम्ही सगळ्यांकडून रसिकाकडून काहीतरी शिका, कारण की ती मार्केटिंग बघा कशी करते. जसा व्यवसाय बदलला तिची स्ट्रॅटेजी बदलते. म्हणजे आज म्हणजे तिला माहिती होतं की मला एखादी गोष्ट तिथून आणायला वेळ लागेल, तर तिने मुलं उभी केली तिथे. त्यांना पगार दिला नसेल ही गोष्ट वेगळी आहे. चला, मोहीम झाली, निकाल लागला, विजेता सुद्धा घोषित झाला. पण आता वेळ आलेली आहे सजा. स्नेहा, निकालानुसार तुला सजा मिळणार आहे. आणि आजची जी सजा आहे, तुला तुझा एक मेकओव्हर करायचा आहे आणि हे केस तुला कापायचे. केस कापणार आहेत माझे? किती? तुला काय वाटतं किती कापायचे असतील? रमशा एवढे चालतील का? तयार आहेस? मी स्वतःच कापू का? मी खूप स्वतःला हेअरकट दिलं. जर तुम्हाला नाही म्हणजे ऑब्व्हियसली तर मी करू नाही शकणार, कारण की सजा आहे. मी स्वतःला सजा नाही देऊ शकत. निर्णय तू घ्यावास की तुला किती केस कापायचे. तुला नाही म्हणायचंय? केसांवरती जीव आहे तुझा खूप, है ना? पटकन सांग काय करायचं. कापायचेत? नाही कापायचेत? नाही कापलं तर काय होणार? असं नको विचार करूस. आता फक्त एवढंच सांग. मी तुला दोन्ही गोष्टी सांगितल्या. कापते मी. मी स्वतः कापू? तू स्वतःच कापायचेस तुझे केस. कापते मी. आत्ता कापायचेत? चालेल, काय करू? निर्णय तू घ्यावास की तुला किती केस कापायचे. हे जे केस आहेत ना, हे कापून आपण कोणाला तरी दान करणार आहोत. एखादा कॅन्सर पेशंट असेल किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला त्याची गरज असेल. श्रेजा, स्नेहाने तिचे केस कापणं गरजेचं आहे नाहीये, किंवा तुला वाटतं की तिने कापावेत की नाही कापावेत? दादा, एक गोष्ट सांगते स्नेहाची, चांगली गोष्ट की खूप बिलीव्ह करते दुसऱ्यांना द्यायचं असतं, म्हणजे कर्मा चांगलं मिळतं वगैरे. तर मग मला असं वाटते की नाही बोलणार ती, आणि मला असं वाटते तिने कापायला हरकत नाही आहे. संस्कृती, तुला काय वाटतं? मी अंडरस्टँड करू शकते की कुठल्या पोझिशनवरती आहे ती, कारण की लांब केस हे खूप महत्त्वपूर्ण असतात. मला माहिती आहे स्नेहाचं मन मोठं आहे. ती जे पण डिसिजन घेईल खूप विचार करून घेईल. स्नेहा, तू ऐक, घाई करू नकोस आणि तुझ्यावरती जबरदस्ती नाही आहे. तू शांतपणे विचार कर. जो काय निर्णय असेल तो तुझा असेल. फक्त आता तुझा निर्णय मला एवढाच हवा आहे. कापते मी, ठीक आहे. कोणाला मदत होईल त्याच फाईन. वाढतील, इतके वाढत असतात. स्नेहा, मला असं वाटतंय की तू जरा वेणी घाल, म्हणजे तुला कट करायला सोपे जातील. Neha, we are proud of you.